देहाच लावण्य स्वतेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी नाकळे कोणी कोणाला आभूषित केले असे मनाला हे भुलवी। मराठी आणि संस्कृत शब्द गीतेच्या सिंहासनी विराजला विराजला विराजला। इतकं संत पंत तंतांनी हा महाराष्ट्र जेवढा जपलाय किंवा संस्कृती जेवढी अशी चालत आलेली आहे, ही मराठी भाषेची ज्ञानगंगा ती फक्त टिकवून नुसतं मी मराठी बोलतो म्हणून नाही। आपल्या माय मराठी माऊलीचा अर्थातच आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे आणि मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक छानसं मराठी भाषा गीत आपल्या भेटीला आलेलं आहे आणि आज ही संपूर्ण टीम माझ्यासोबत आहेत। कवी ज्ञानेश्वर शिळावणे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हे सगळी कन्सेप्ट ही संकल्पना त्यांची आहे आणि नंदेश उमप आपल्यासोबत आहेत, मुग्धा कराडे आपल्यासोबत आहेत आणि शार्दूल आपल्यासोबत आहे। तर सर्वांचं स्वागत आहे नवशक्ती मध्ये आणि मला असं वाटतं की इतकी छान भेट आज मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही घेऊन आलात। तर आधी तुम्हीच सांगा याबद्दल की नेमकं ही संकल्पना कधी सुचली आणि हे सगळं मूर्त रूपात कधी भेटीला आलं आपल्या। संत ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी ज्या 9034 ओव्या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि गीता ग्रंथ, मूळ गीता ग्रंथ तो संस्कृत भाषेमधला आहे आणि ते संस्कृत भाषेचे 700 श्लोक त्यांनी 9034 ओव्यांमध्ये मराठी ओवीमध्ये, थोडक्यात ओवी छंदामध्ये त्यांनी ते उतरवलेले आणि मग त्याचा जो अर्थ आहे ओव्यांचा, तो अर्थ मी ते 1284 कविता त्याच्यावरती तयार केलेल्या आहेत। हे 9 वर्षे लागले मला लिहायला जवळजवळ, म्हणजे सकाळ संध्याकाळ काम करता करता असा। पण एक त्याच्यामध्ये एक निरीक्षण केलं तर एक शोध लागला थोडक्यात, किंवा मला ते आढळून आलं की 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना हे जाणवलं की मी हे संस्कृत भाषेतलं जे काही ज्ञान आहे, गूढ ज्ञान, श्रीकृष्ण अर्जुन संवाद, तो मी मराठी भाषेत उतरवतो आहे। मग ही माझी मराठी भाषा, ही जी माझी बोली त्याच्यामध्ये मी उतरवतो आहे आणि मग ती काय भाषा माझी कमी नाही आहे, कुठल्याही प्रकारची उणीव त्याच्यामध्ये नाही आहे। मग त्यावेळेला त्यांनी ठिकठिकाणी लिहून ठेवलं की माझी मराठी भाषा अत्यंत चांगली आहे, समृद्ध आहे, म्हणजे संस्कृत भाषे इतकेच तिचं वजन आहे। अशा पद्धतीने मग त्यांनी काय केलं, 10व्या अध्यायामध्ये एक ओवी क्रमांक 41 ते 47 या ओव्यांचा मग मी तो अर्थ घेतला आणि तंतोतंत तोच अर्थ फक्त यमक जुळवून त्याची कविता तयार झाली, त्याचंच मराठी भाषा गीत हे तयार झालं। ज्ञानेश्वरी काव्यार्थ तुमचा ग्रंथ पण हो, ग्रंथ आता 26, 27, 28, 29 या दिवशी तो प्रकाशित होणार आहे। त्या निमित्तानं मी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्रकथा ठेवलेली आहे, आमचे सद्गुरू हबप शंकर महाराज शेवाळे यांच्या वाणीमधून। मला असं वाटतं की नक्कीच हा खूप मोठा स्तुत्य उपक्रम आहे आणि अर्थात आपली ज्ञानेश्वरी आणि आपली मराठी भाषा आणखी जास्त सगळीकडे पोहोचावी आणि त्याचं सौंदर्य आणखीन समजावं यासाठी फार हे छान स्तुत्य उपक्रम आहे। नंदेश, आता मी तुमच्याकडे येते, तुम्ही याचा भाग कसा झालात आणि अर्थात तुमच्या सुरांचे आम्ही सगळेच चाहते आहोत, तर कशा या जोडले गेलं? नाही, निहारचा फोन येणं आणि काहीतरी एक वेगळं गायला मिळणं हे नेहमीच झालेलं आहे, त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं। पण मला नंतर मी विचारपूस केल्यानंतर तो म्हणाला की दादा, ज्ञानेश्वरीवर ओव्यांवर हे गीत आपण गातो। म्हटलं गीत लिहिले आहेत मराठी भाषेत, तर मी उत्सुक होतो खूप की काय आहे आणि नेमकं चाल वगैरे कशी आहे। तर म्हणा सिम्पल आहे, म्हणजे आहे, पण तुम्ही या, म्हणजे तुम्हाला आवडेल। आणि गेल्यानंतर मी जेव्हा ते गायलं आणि शब्द एक आत्ता मला असं सुचतं की बे शब्दांना न्याय, चालीला तालबद्ध असं कुठेही असं त्यांचं यमक कुठेही चुकलं आहे किंवा अर्थ चुकला आहे, कधी कधी असं होतं ना, तर तसं अजिबात नाही वाटत। इतकं सुंदर पद्धतीने गायल्यानंतर ते वजनात पडणं, लोकांना अर्थ लगेच समजणं, तर हे तिथून निहारने खूप छान पद्धतीने आणि शार्दूलने या दोघांनी मिळून खूप सुंदर अशी त्याला, आणि लोककलेमध्ये अनेक फॉर्म आहेत ना, तर त्या अनेक वेगळ्या, पोवाडा असेल, गोंधळ असेल, धनगर असेल, अशा ओव्या, तर त्या फॉर्ममध्ये ते बसवल्यामुळे ते अजून आपलंसं वाटतं। देहाच लावण्य स्वतेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी
नाकळे कोणी कोणाला आभूषित केले असे मनाला हे भुलवी. हा मराठी आणि संस्कृत शब्द गीतेच्या सिंहासनी विराजला विराजला. म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीने सुवर्णयोग साधला. मराठी आणि संस्कृत शब्द गीतेच्या सिंहासनी विराजला विराजला. म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग साधला. मराठी भाषा दिवस हे ज्ञानेश्वरांच्या पुन्हा एकदा आणि आम्हा सगळ्यांना त्याच्यावर काय म्हणतो ना काम करायला मिळतं किंवा किती भाग्य आहे ना हे. खरं सुवर्णयोग आहे म्हणून मी म्हणालो. आणि ही एक नवशक्ती आहे जी संतांनी आम्हाला दिलेली आहे. अर्थात आणि मुग्धा अर्थात तुझी खूप छान छान गोड गोड वेगवेगळ्या प्रकारची गाणी आम्ही वेगवेगळी स्टाईलची गाणी आम्ही ऐकत असतो. पण या गाण्याचा भाग कशी झालीस काय होतं? निहारच्या मी खूप दिवस मागे होते की मला काहीतरी गायला बोलव. तर फायनली त्यांनी मला असं गाणं दिलं, ते पण मराठी भाषा दिनानिमित्त हे आपलं गाणं करतो आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे नंदेश दादाबरोबरचं माझं पहिलं गाणं आहे. तर आम्ही दोघांनी ह्याच्यात धनगर गीत हा प्रकार सादर केला आहे. आणि मी जेव्हा गेले होते तेव्हा मी तेवढंच बघितलं होतं की माझा पाठ एवढा आहे आणि मी तो गाऊन आले. आत्ता मी जेव्हा गाणं बघितलं तेव्हा मला कळलं की अरे ह्यात लोकगीत पण आहेत, म्हणजे बाकीच्या लोकगीताचे प्रकार आहेत, गोंधळ आहे, पोवाडा आहे, नाट्यसंगीत आहे, अभंग आहे. तर मला बघून आधी वाटलं की एवढे सगळे एकामागोमाग कसे लावणार एका गाण्यात, ते विचित्र वाटेल. पण ऐकताना असं जराही वाटत नाही की आपण एकामधून दुसऱ्यामध्ये असं खूप शांतपणे जात असतो. आणि मला असं वाटतं या गाण्यातून मला ह्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालं. माझा तेवढा अभ्यास नव्हता या गोष्टीवर आणि मला माहीत नव्हतं की आजच ते मला सांगत की जवळजवळ 8 कविता मराठी भाषेवरती ज्ञानेश्वरांनी लिहिल्या आहेत. तर तेवढं मला माहीत नव्हतं. आपल्याला सगळ्यांना एखाद दुसरंच माहीत असतं. ते शिकायला मिळालं. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला आहे? हो. त्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी असे खूप गावातले आणि असे खूप सुंदर चित्रीकरण केलं आहे. तर त्याची एक वेगळी मजा आहे की अरे हे आपल्याला माहीत असतं, पण असं एकत्र बघताना अरे अच्छा इथे असं होतं, अच्छा इथे असं होतं, असं होत चाललं होतं. मी आजही त्यांना सांगत होते की त्यांनी एवढं सगळं एका गाण्यात मॅनेज कसं केलं. नाही खरंच म्हणजे हा एक सुंदरच तुम्ही ते एकत्रितपणे आणलेलं आहे. मी आता शार्दूलकडे वळते की तूच सांग आता हे गाणं संगीतबद्ध होताना कशा पद्धतीने काम होतं? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर ॲक्च्युली खूप लांबवणार आणि खूप काय बोलू इच्छितो याच्यावरती. पण कारण की काय हे एका किंवा 2 दिवसाचं काम नव्हे, ह्याला चक्क 8 महिने लागले आहेत. कारण की यांनी जे लिहिले आहेत ज्ञानेश्वरी हा जो प्रकल्प आहे त्यांचा, त्यात हे एकच नाही 5 गाणी आहेत. त्यापैकी हे एक गाणं आहे आणि त्या एका गाण्यामध्ये परत 5 गाणी आहेत छोटे. तर हा पूर्ण जो प्रवास आहे तो एवढा छोट्या शब्दात किंवा ह्याच्यामध्ये बोलणं फार कठीण आहे. पण मी एवढंच बोलू इच्छितो की त्यांचे आभार आमचे जे प्रोड्युसर किंवा निर्माते आहेत. कारण की त्यांनी आम्हाला एक खूपच मोकळा हात दिला आहे की तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाका. कारण की धनगर गीत बोलो हे फोकमध्ये येतात, तर आम्हाला त्याच्यामध्येच हे ठेवायचं होतं. पण ते करत असताना हे पण बघायचं की ती आत्ताच्या पिढीला ते तेवढं किती ऐकून ते आवडणार. तर त्यासाठी कुठले साऊंड टाकले पाहिजे, कुठले अवॉइड केले पाहिजे. तर ते करता वेळ लागला, पण निश्चितच आम्हाला फार मजा आली करताना. आणि गायक तर आपल्या आता हो नक्कीच. कारण की आता आपल्याकडे 2 गायक हे उपस्थित आहे. पण यात लहान गायक इंट्रोड्यूस केला आहे आम्ही. त्याचं नाव आहे जयेश खरे. तो आज आपल्याकडे इकडे नाही आहे. हे पोवाडा गेला आहे. हे गाणं सुरुवात होते त्याच्यानीच. यात रोहित राऊत आहे, यात साबनी रवींद्र आहेत, निहारनी गायला याच्यामध्ये. तर फार मजा आली. नंदेश सर आहेत, मुग्धा तर आहेच. आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं की मी पहिलाही म्हणालो आहे की ह्यांचा आवाज पुढे नाही ठेवला याच्यामध्ये. या गाण्यासाठी काय हवं आहे त्याला कसं काय आपण त्याची पूर्तता कशी करणार, की त्याला काय हवं आहे गाण्यामध्ये, तो टोन त्यांनी याच्यामध्ये आणला आहे. हे पॉवरफुल तर सगळेच गातात, पण त्याला कसं ते जस्टिफाय करणार किंवा
सुटेबल किंवा आता त्याचा मराठी शब्द मला जरा हो हो तर ते कसं करू शकेल तर ते ह्यांच्याकडून शिकण्याला आहे काय ते. तर तुमचे खरंच आभार सगळ्यांचे. आणि हा माझ्यासाठी खरंच सुवर्ण अवसर आहे, कारण की एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करणे ही सोपी गोष्ट नाही आणि लहान गोष्टसुद्धा नाही. मी पण माझ्या करिअरमध्ये आताच सुरुवात केली आहे, पण ह्यांच्याबरोबर काम करणे खूप काही शिकवायला मला मिळालं आहे. त्यासाठी तुमचे आभार. मला असं वाटतं की मी सरांना एकदा जाता जाता विचारेन की यातल्या काही ओळी जर तुम्ही आज आम्हाला सांगू शकला किंवा त्याबद्दल काही अजून वेगळी काही महत्त्व जर त्याचं काही आज सांगितलं तर मला. नाही, आत्तापर्यंत आपल्याला 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जे काय मराठीबद्दल सांगितलं की बाबा माझा बोल मराठी कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. एवढंच आपल्याला माहीत होतं की बाबा गोडीच्या बाबतीत माझे मराठी शब्द कसे आहेत, जर अमृताबरोबर जर पैन लावलं तर अमृतालाही जिंकेल आणि असे गोड शब्द मी माझ्या रसिकांसाठी जमा करेल असं संत ज्ञानेश्वरांनी. पण एवढंच माहिती होतं. प्रत्येकजण ज्ञानेश्वरी वाचतोय, पारायण आहेत नाही असं नाही, पण काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण असं जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी मराठी भाषेच्या महती संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या ओव्यामध्ये. आणि इथं काय होतं आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचा अर्थ घेऊन त्या जर कविता बनवायच्या झाल्या तर त्याला मर्यादा येते. त्या अर्थाच्या बाहेर जायचं नाही, त्या चौकटीत राहूनच आपण हे केलेलं आहे. आणि हे सुद्धा मराठी भाषा गीत आहे ना, ह्याच्यात माझा एकही शब्द नाही मनाचा, तो त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा अर्थच आहे. तो फक्त इकडं तिकडं जुळून तो यमक जुळून तो करेक्ट बसलेला आहे, एवढंच आहे. मी एक सांगू का? हो. म्हणजे ज्ञानेश्वरांचा हात तुमच्या डोक्यावर होता. मी असं मला नेहमी वाटतं, कारण हे सोपं नाही आहे, करणं सोपं नाही आहे. आणि त्यामुळे म्हणजे आम्ही पण खूप हा सुवर्ण योग साधला असं आम्ही, जसं आता गाण्यात तुम्ही लिहिलं आहे, तर तो खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने, आणि मला असं वाटतं खूप अजूनही ओव्या त्या अजूनही मराठी भाषा लिहिणार आहेत. तर ते त्यांना मी त्यांना सांगितलं आहे, आम्हाला घ्या पुढे. 1284 कविता लिहिली, म्हणजे केवढं मोठं काम आहे. आणि अजून ते पुढे सुरूच आहे त्यांचं. पण कमाल आहे तुमची, क्या बात. पूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ त्याच्यामध्ये उतरवलेला आहे आपण. मला असं वाटतं की हा खूप मराठी भाषेचा हा गाढा अभ्यास आहे आणि खरंच एक्झॅक्टली. आणि असं महाराष्ट्र गीत आत्ताच्या सद्यस्थितीतलं फार निराळं वेगळं आत्ता लोकांना ऐकायला मिळणार आहे आणि पाहायला मिळणार आहे. नक्कीच. मला असं वाटतं म्हणजे अभिमान गीत आला होता त्यानंतर असा लगेच प्रयत्न नव्हता झाला. आणि मला असं वाटतं की त्यामुळे हे एक मोठं काहीतरी आपल्या समोर. एक्झॅक्टली. अर्थात आपण जेव्हा माय मराठी माऊली म्हणतो, हो जी, अर्थात आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अतिशय जाज्वल्य अभिमान असतोच. पण आपलीच मराठी भाषा आणखी जास्त प्रसार करावी, आणखी जास्त प्रचार. अर्थात तुम्ही कलाकार आहात, तुम्ही गायक आहात, तुम्ही हे काम उत्तम करतच असता, पण काहीतरी आपल्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं की आपल्या मराठी भाषेचा आदर आणि प्रचार जास्तीत जास्त करावा यासाठी. पहिली गोष्ट मला तर ना असं वाटतं की अभिमान असावा आपल्याला, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा. आणि आपली ही जी हा जो ठेवा आहे, काय नाही, आपण मूल्य विसरत चाललो, व्हॅल्यूज आपण विसरत चाललो. तर ते मूल्य जर आपल्याला लक्षात आली ना, तर मला असं वाटतं आपल्यासारखे आपणच ग्रेट आहोत किंवा आपणच खूप श्रेष्ठ आहोत. आणि इतकं संत पंत तंतांनी हा महाराष्ट्र जेवढा जपला आहे किंवा संस्कृती जेवढी अशी चालत आलेली आहे, ही गंगा, ही ज्ञानगंगा आहे, ही मराठी भाषेची ज्ञानगंगा. ती फक्त टिकवून नुसतं मी मराठी बोलतो म्हणून नाही, तर ते आता मगाशी मुग्धा खूप छान म्हणली की शाळेमध्ये भाषा नव्हे तर ही बोली भाषेतली गाणीसुद्धा मुलांना शिकवायला पाहिजे. की ही बोलीभाषा गावखेड्यातली ही 5 कुसावर बदलणारी भाषा, ही आपली भाषा, त्याच्यातही गोडवा आहे. जसं ते आत्ता म्हणाले आहे की नाही, अमृतातही पैजास जिंके ऐसे जे बोल. तर ते हे ज्ञानेश्वरांनी देऊन गेले. ते हे मला असं वाटतं ना, हे प्रत्येक मराठी माणसाने हे जपलं पाहिजे. आता मला वाटतं भाषा असं नाही, पण आपली ग्रामीण भाषा तो लहेजा एक्झॅक्टली जपली पाहिजे. एक्झॅक्टली. कारण आता गावाकडे पण मोबाईल जायला लागले आहेत आणि लोक हळूहळू ती मराठी हाय हाय वगैरे असं व्हायला लागलं. तर ते थोडंसं नाही असायला पाहिजे. आपण आधुनिक व्हायला पाहिजे, पण आपलं मूळ आपण विसरता कामा नये असं मला नेहमी वाटतं. मला असं वाटतं की आम्ही सगळीकडे खूप कार्यक्रम करत असतो, पण अजूनही आता माझी बरीच नवीन तऱ्हेची गाणी आहेत, त्यांना तर दाद मिळतेच.
पण मला अजूनही वाटतं की जेव्हा मी लावणी गाते एखादी किंवा जेव्हा ढोलकी सुरू होते तेव्हा जी लोकांना मजा येते ती दिसते चेहऱ्यावर. म्हणजे आणि ती मी गायली असं नाही, कुणीही गायली किंवा नंदेश दादा जेव्हा गायला उभा राहतो आणि त्याचा आवाज ऐकला आणि एखादा पोवाडा सुरू झाला कीच लोक अशी भारावून जातात. मग ती कुठल्याही अमराठी असतील तरी त्यांना ते फील होत असतं किंवा त्यांना ते आपलंच वाटतं. मला वाटतं की आपण ह्याच्यात काम करत राहिलो. तसंच मला वाटतं की शिक्षण आपण म्हणतो कधी कधी की आपल्या बोलीभाषेत घेतलं तर ते आपल्याला जास्त कळतं, आपण त्याच्यातच विचार करायला सुरुवात करतो. पण हल्लीची मुलं बघून मला वाटतंय की त्यांनाही आवडायला लागलं आहे, हळूहळू सगळे आपल्या मराठी भाषेतली गाणी म्हणायला लागली आहेत. आणि गाणं हे एक सुंदर माध्यम आहे, कारण ते आवडलं की ते मध्ये भाषा नाही बघत, मग ते प्रेमाने म्हणतात. म्हणजे म्हणजे आता खूप भाचे आहेत की जे इंग्लिश मिडियममध्ये शिकतात पण गाणी मराठी येत असतात. त्यामुळे गाणं हे माध्यम ठेवून पण आपण मराठी कुठेतरी पुढे न्यायला पाहिजे असं मला मला वाटतं. वाटतं की त्या गाण्यातून जास्तीत जास्त आपल्या मराठीची ओढ वाढत जाते. आता तसं पाहिलं तर आपण जर इतिहासात गेलो तर आपल्या धर्माचं म्हणा, आपल्या भाषेचं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं जतन केलं त्याचप्रमाणे 750 वर्षापूर्वी जे काही संत होऊन गेले, मग ज्ञानेश्वर महाराज असेल, 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज असेल, ह्यांनी आपल्या मराठी भाषेची शान वाढवली असं म्हणायला हरकत नाही. आणि आता तसं पाहिलं तर या मराठी भाषेच्या दरबारी हे जे दिग्गज गायक आहेत हे त्या मराठी भाषेची सेवा करून त्या मराठी भाषेची शानसुद्धा वाढवण्याचं आजपर्यंत काम यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी केले असं एक मला वाटतं आहे. मोठा विचार आहे आणि तुम्ही जे सगळं सांगताय आणि अर्थात हे मराठी भाषा गीत मला असं वाटतंय की हे घराघरात प्रत्येक घराघरात पोचावं आणि अमराठी भाषिकांपर्यंत सुद्धा पोचावं, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात त्या गाण्याची लिंक आपण शेअर करूच सगळ्यांसोबत. पुन्हा एकदा ते गाणं कुठे पाहायला मिळेल, ऐकायला? सगळ्या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती हे गाणं आता अवेलेबल आहे. जसे स्पॉटिफाय असो किंवा ॲमेझॉन म्युझिक असो. मराठी भाषा गीत या नावाने मराठी भाषा गीत या नावाने आहे. जर तुम्हाला तिकडेही नाही सापडलं का सरळ यूट्यूब यावरती तुम्ही मराठी भाषा गीत टाका, पहिलं येणारं गाणं ते आपलंच असणार. चल, मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेलं आहे, त्यामुळे मराठी भाषा गीत जास्तीत जास्त आपण आता व्हॉट्सअपमधनं ग्रुपमधनं सगळीकडे शेअर करूया आणि जास्तीत जास्त ऐकूया आणि आपल्या मराठी भाषेचा आदर हा कायमच करत राहूया. तुम्हालाही सर्वांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.